टोइंग वैन सर्विस शुरू करने के खिलाफ समाजसेवी अजय जैया के नेतृत्व में ट्रैफिक विभाग के सामने ठाणेकरों ने किया आंदोलन के दौरान टोइंग कार्रवाई को लेकर ठाणेकरों ने दी तीखी प्रतिक्रिया। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। ठाणे पुलिस के ट्रैफिक विभाग द्वारा ठाणे शहर में पिछले एक सप्ताह पहले जो टोइंग सर्विस शुरू की गई है, टोइंग वैन सर्विस, उसकी कार्रवाई जो की जाने वाली है, उसको लेकर के हमने पहली खबर आपको दिखाई। अब दूसरी खबर हम आपको दिखा रहे हैं कि इसका विरोध करने वाले समाजसेवी अजय जैया, जो पहले टोइंग कर्मचारियों की दबंगई और गुंडे का शिकार हुए भी और होते होते बचे भी है, मारपीट वगैरह उनके साथ नहीं हो पाई। अब उन्होंने जैसा घोषित किया था उसके मुताबिक 7 जून को उन्होंने ठाणे पुलिस के ट्रैफिक विभाग के सामने आंदोलन किया। अब आंदोलन जो है इसमें लोगों ने भी घोषणा की थी कि हम भी शामिल होंगे, हम भी आंदोलन करेंगे, ठाणेकरों ने। तो ऐसे कई ठाणेकर यहां पर आए। एक और समाजसेवी है संगम डोंगरे, वो भी आए। तो अजय जैया संगम डोंगरे के इस आंदोलन को ठाणेकरों की कितनी साथ मिली वो हम आपको दिखाएंगे। और फिर एक बार इस कार्रवाई को लेकर, टोइंग कार्रवाई को लेकर या टोइंग सर्विस को लेकर क्या विरोध है, क्यों विरोध है, इस पर क्या कहना है अजय जैया का, और इस आंदोलन में शामिल होने वाले ठाणेकर और ठाणे के समाज सेवियों का देखिए। हाथ बिनो
रस्त्यावरची लढाई आहे, रस्त्यावर लोकांची लढाई आहे, आमची वैयक्तिक लढाई नाहीये. आम्ही रस्त्यावरच लोकांचं होणं त्या दिवशी आम्ही आलो, त्या दिवशी तुमच्या लोकांना तुमच्या लोक तर येणार आता चेंज करणार आहे तुम्ही. आता तुम्ही आता जर टोईंग चालूच नाही केलं, आता टोईंग चालू झाल्यानंतर मी अजून पार्टी घे तुम्हाला चालू करू देणार नाही. तुम्हाला कोर्टात जायचं मुभा आहे, बॅनर देखील काढण्यात आलेला आहे, काय सांगाल? हो, अरे त्या लोकांनी बेकायदेशीर एवढे अग्रीमेंट्स केलेले आहेत, पण आमच्यावरती बिनाकारण अलिगेशन्स करतायत. यांनी जाणून बुजून, यांचे ई टेंडरिंग नाहीये, त्यांच्या ज्या गाडी आहेत त्याच्यामध्ये फक्त 3 लोकांचा प्रावधान आहे, तरी ते 5-5 पोरं त्या टोईंग व्हॅनमध्ये बसतात आणि ते गाडी खेचून घेऊन जातात. याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे. गेल्या 2 वर्षापासून मी सातत्याने पाठपुरावा करतोय. याच्या पहिले जे डीसीपी होते त्यांनी सुद्धा, राठोड साहेब जे होते त्यांनी पण ह्याच पद्धतीने भ्रष्टाचार केलं होतं त्यांच्यावरती पण. आणि आता मी बोलतोय याच्यामध्ये डीसीपी जे आहेत ना, यांचा त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे. त्यांना जिद्द आहे की आम्ही दाखवणारच चालू करू. मी त्यांना सांगतोय चालू करून दाखवा, आता टोईंग करा, आता टोईंग करा. हो, ते बॅनर जे लावलेत ना, लोकांनी लावलेत ते बॅनर, ते पण माझ्यावरती गुन्हा दाखल करतायत. शहर विद्रुपीकरण एवढे बॅनर्स लागलेत बर्थडेचं, तेव्हा त्यांच्यावरती गुन्हा दाखल नाही झालाय. फक्त लोकांनी जे लावलेले आहेत त्याच्यावरती. आता शिरसाट साहेबांना मी फक्त 4 प्रश्न विचारतो. जे अग्रीमेंट केले आहेत ते ई टेंडरिंग प्रोसेसमध्ये केले आहेत का हे त्यांना विचारा. मुंबईमध्ये जसं टोईंग व्हॅनचे चार्जेस पोलीस डिपार्टमेंट घेतं तसं तुम्ही का घेत नाहीये? तुम्ही वेगळ्या अग्रीमेंट का केलेत? ते पण पोलीस डिपार्टमेंट आणि हे पण पोलीस डिपार्टमेंट ना ठाण्यातल्या. इथे काय वेगळा कायदा लागतो का? आणि मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये फक्त टोईंग व्हॅन मध्ये 3 लोकांना अलाउड आहे, त्याच्यामध्ये 5-5, 6-6 लोक बसून असतात. हे कसं चालणार आहे? त्यांचे आता फक्त त्यांनी कॅमेरा आहे ना त्यांच्या टोईंग व्हॅन मध्ये लावलेत. प्रत्येक माणसाला लुटलेले आहेत आणि लुटणारे माणूस तिथे धवल म्हणून आहे, तो तिथे बसलेला असतो. डीसीपीच्या बाजूला तो कलेक्शन करतो. एवढा पुरावे देऊन सुद्धा, डीसीपी ठाण्यातल्या असून सुद्धा यांनी इतक्या लोकांना भ्रष्टाचार केलेले आहेत. आधी असा प्रश्न होता, जे नोकरीवर नाहीयेत ते लोक देखील या ठिकाणी कलेक्शन करतात. हो, अरे त्यांचं कामच आहे ते रिटायर झालंय धवल, तरी इथे प्रत्येक पॉईंटचा 50,000, 1 लाख रुपये त्यांच्याकडून घेतले जातात. जे लोक क्लॅम्प्स लावायला येतात ना, जी मुलं 2 व्हीलरवर, त्या 2 व्हीलरला नंबर प्लेट नाहीयेत, असे पिक्चर्स आणि व्हिडिओज आहेत आमच्याकडे. त्या मुलांकडे कुठलंही आय कार्ड नसतं. त्यांना कोणी ऑथराईज केलेलं आहे आमच्या गाड्यांना हात लावायला? कोणी ऑथराईज केलेलं आहे गाड्यांना उचलून टाकायला आणि गाड्यांची विल्हेवाट लावायला? पैसे तर बेकायदेशीरपणा घेतातच, पण गाड्यांची ही वाट लावतात. आणि हे सगळं बेकायदेशीररित्या होत आहे. एकही मुलगा जो खुशलानीचे टी शर्ट घालून 6 महिन्यापूर्वी ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं, एकाही 2 व्हीलरला नंबर प्लेट नसायची, एकाही मुलाकडे आयडी कार्ड नसायचं आणि स्वतःच्या पर्सनल मोबाईलवर ते गाड्यांचे आणि 2 व्हीलरचे फोटो काढायचे. कुठल्या कायद्यानुसार हे सगळं होतंय ठाण्यात? एक प्रश्न होता, नंबर प्लेट कुठल्या रंगाची पाहिजे?
ऍक्च्युली तो टेक्निकली येलो रंगाचा पाहिजे, पण त्याच्यामध्ये पण त्यांनी आरटीओनी परवानगी दिली आहे. आता कुठल्या पद्धतीने ते परवानगी देतात हे आम्हाला माहित नाही. कायदा हे स्वतः अशा पद्धतीने राबवतात ना जे त्यांना सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने ते कायदा राबवतात आणि प्रत्येक आणि याच्यामध्ये भूमिका सरळ आहे. टोईंग व्हॅन चालूच होऊ देणार नाहीये. लिगल वे मध्ये त्यांनी आम्हाला डिबेटमध्ये बोलवावं. एक एक जे प्रश्न मी विचारतोय ऑन डॉक्युमेंट्स मी देतोय त्यांनी त्याचं उत्तर देण्यात यावी. त्यांच्याकडे उत्तरच नाहीये. चोरी छुपाई धंदे करतात. 6 महिने आम्ही पाठपुरावा केल्यानंतर टोईंग व्हॅन बंद होता. कुठलाही प्रॉब्लेम झालेला नाहीये. यांनी जाणून बुजून कल्याणचे काही गुंड लोकांकडून पत्र मागवलं की टोईंग व्हॅन चालू झालं पाहिजे. आता एवढं बोलताय ना, टोईंग करायला सांगा ना. टोईंग करा डीसीपी साहेब, टोईंग करा. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अजय जैन यांनी आंदोलन पुकारलेलं, काय सांगाल? आंदोलन पुकारले, त्यांचा हक्क आहे, त्यांनी करावं. अडचण काय? एवढा मोठ्या प्रमाणात पोलीस बनतो कशासाठी, काय सांगाल त्याबद्दल? बंदोबस्त, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही हो म्हणून. आणि ते टोईंग व्हॅन आणि अजय यांच्यामध्ये काय प्रकार झाला परवा? सुरू राहणार की बंद? परवा काय प्रकार झाला होता आपण सगळ्यांनी बघितलंय. परत मला विचारण्याऐवजी तुम्हाला माहिती आहे काय मत आहे? त्यांचं असं मत त्याबद्दल. आहे की दोघांचे मत चुकीचं. एकामेकाच्या अंगावर दोघंही धावून जात होते. त्यांचं असं पहिला मत अंगावर आहे कोण गेलं? दोघंही. त्यांचं असं मत आहे पहिला अजय जयांनी सांगितलं की गुंड प्रवृत्ती. त्यांनी ते प्रूव्ह करावं ते गुंड आहेत म्हणून. गुंड प्रवृत्ती त्यांची मागून नका हे करू. त्यांची जर पीसीसी होत असेल, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळत असेल, तर गुंडची व्याख्या काय? गुंड प्रवृत्तीचे बोललो आम्ही. गुंड प्रवृत्ती त्याची व्याख्या काय सांगा. पण साहेब आपल्या समोर या घटना घडत काय सांगाल त्याबद्दल? त्या घटनेत मी त्याच ठिकाणी थांबवल्या होत्या. आपण समक्ष होते, आपण ते दाखवलेलं आहे. त्याच्यावर परत भाष्य करणं चुकीचं ठरतं. संदर्भात जो भ्रष्टाचार होतो त्याच्यावर ते बोलतायत. त्या संदर्भामध्ये तुम्ही जो भ्रष्टाचार होत असेल त्यांनी दाखवावा. या सिस्टीम मध्ये मी सगळ्यांना आपल्या मार्फतीने आवाहन करतो. टोविंग चालू झाल्यानंतर त्या टोविंगवर आपलं इन्व्हिटेशन आहे. एक दिवस गाडीवर या, बसा. सिस्टीम जर त्याच्यात भ्रष्टाचार किंचितचाही आढळून आला तर आपण तात्काळ टोविंग रद्द करू. सर, टोईंग व्हॅन विरोधात ठाण्यात खरं तर रोष पाहायला मिळतो ठाणेकरांचा. तरी देखील वाहतूक संमिश्र आहे. ठाणेकरांचं फक्त 50-100 लोक प्रतिनिधित्व करू शकत नाही. 100 लोक आहेत. किती लोक आहेत तुम्ही तुमच्या मोजा. 100 तर तुम्ही पत्रकाराचा आहात. 100 तर तुम्ही पत्रकार. 50-60 लोकांच्या वरती ते असं म्हणतात की 3 जणांच्या वर अलाउड नाही पाहिजे असं कायदा सांगतायत ते. आणि मात्र गाडीवर 7-8 जण असतात. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही त्याबद्दल जर मला व्हिडिओ क्लिप नवीन ज्यावेळेस चालू करील, अजून आपण फक्त उद्घोषणा करत आहोत. म्हणजे आपण चालू करणार आहोत. यस, उद्घोषणा करणार आहोत. उद्घोषणा केल्यानंतर जर त्या गाडीवर ड्रायव्हर आणि 3 कर्मचारी आणि इन्क्लुडिंग माझा ट्रॅफिकचा अंमलदार एवढ्या सोडून जर कोणी एक्स्ट्रा असेल तर तात्काळ टोईंग व्हॅन रद्द करण्यात येईल. ठाणेकरांच्या विरोधात जाऊन वाहतूक शाखा टोईंग व्हॅन सुरू करणार का? ठाणेकरांच्या विरोधात नाही, ठाणेकरांच्या सोयीसाठी. ज्या ठिकाणी डबल पार्किंग, ट्रिपल पार्किंग होती, आता जर माझी टोईंग व्हॅन इथं असती, चालू असती, तर हे सगळं टो केलं असतं मी. शिंगाण्या शाळेसमोर आपणच काल लाईव्ह केलं होतं. ठाणे वॉच किंवा ठाणे लाईव्हचे काय असेल, काल आपण लाईव्ह केलं होतं. त्या ठिकाणी जर टोईंग व्हॅन असती माझी तर त्या ठिकाणी गाडी लागायची. टॉप नाही कोणाची. हीच परिस्थिती आहे साहेब. वर्षानुवर्षाचं बोलत नाही मी, आत्ताचं बोलतोय. तुम्ही वर्षानुवर्ष काय चाललंय मी त्याच्याबद्दल भाष्य करणार नाही. सर, काल पण आपण डीसीपी होता. त्याच्यासाठी तर बंद केलं होतं. त्यासाठी तर शटडाऊन केलं. मी काल आपल्यालाही माहिती आहे मी रजेवर होतो. तुमच्या नंतर कोणतरी असेल ना काहीतरी तोंडात भरायचं म्हणून भरू नकोत राजा माझं. ठीक आहे, पत्रकार आहात आपण, पत्रकार सारखं हे करा. काहीतरी चुकीचं भरू नका. मी रजेवर असल्यानंतर तिथं मी तिकडून येऊन कारवाई करणं अपेक्षित होतं. सांगितलं होतं, केली असेल त्यांनी. चेक केलं नाही, मी चेक करतो 100%. यस. काय बोलतात की ते 5 प्रश्न विचारतील, त्याचे उत्तर देणार का? माझ्या ऑफिसमध्ये यायचं, त्यांना त्यांचे लेखी काय पाहिजे असेल लेखी मी उत्तर देतो. ऑन कॅमेरा, ऑन पेपर देतो. लेखी उत्तर देतो. लेखी मागा, लेखी देतो. तुमच्या समोरच इथं टोविंगचं इन्स्पेक्शन झालं होतं. चोरून लपून काही इन्स्पेक्शन झालेलं नाही. तुमचं काय मत? टोईंग व्हॅन चालू झाली पाहिजे.
जर वाहतूक बघ सिंपल आहे, टोईंग व्हॅन चालू करण्यामागचा हेतू फक्त आणि फक्त रोड क्लिअर करणं आहे, कोणत्याही व्यक्तीला पेनलाइज करणं हा त्याच्या मागचा हेतू नाही. पण जर लोक ऐकत नसतील, आडव्या तिडव्या गाड्या लावत असतील, तुम्ही थोड्या अंतरावर गेले तर हरिनिवास सर्कल बघा, हरिनिवास सर्कलवर जर डबल टिबल पार्किंग मध्ये गाडी लागत असेल, माझा माणूस जर जाऊन चलन करत असेल आणि लोक म्हणत सर आम्हाला याच्यापासून त्रास आहे पण आम्हाला उचलता येत नाही, मग कशा उचलायच्या? माझे काय अंमलदार काय हनुमान आहेत? टोईंग असल्याशिवाय त्या गाड्या मी डिस्लोकेट कसं करणार? कार शोरूमच्या बाहेरच्या गाड्या बऱ्याचदा उचलल्या जातात, त्यांना जामार लावले जातात, काय सांगल्याबद्दल? कार शोरूमच्या इतक्या वर्ष आपण नवीन आहात, पण मागच्या अनेक वर्ष कार शोरूमच्या बाहेर किंवा बऱ्याचशा ठिकाणी जामर लावले जात नाही, गाड्या उचलल्या जात नाही. याच्या पुढचं हे सांगा, याच्या मागं काय घडलं? पास्ट मधून आपण शिकूया. तुम्ही म्हणताय तसं जर काय असेल तर त्याच्यावरही कारवाई करू. ठीक आहे. ठीक आहे. मी थोड्या दिवसा अगोदर बघितलं की टोईंग बद्दल ते कार्यशाळा घेतात आहे आणि ते टोईंगच्या कर्मचाऱ्यांना शिकवत आहे की टोईंग कशी करायची. त्यांना विचारा ना, ठाण्यात एवढ्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतोय, एवढ्या ठिकाणी सर्व होतंय, त्यासाठी कधी कार्यशाळा घेतली का त्यांनी? अरे नवीन असो जुनी असो, पैसे कसे खायचे हे नवीन नवीन प्रकार हे लोक शोधायला बसले आहे. टोईंग व्हॅन कशाला गरज आहे? 6 महिन्यापासून एकाला पण तिकडे काय चुकीचं काय झालं का? नाही ना, मग कशाला तुम्हाला टोईंग व्हॅन पाहिजे? हे सर्व पैसे खायचे धंदे, बाकी काहीच नाही यांचे. मी ठाणे मानपाडामधून आलेलो आहोत. 6 महिन्यापासून ठाण्यामध्ये टोईंग व्हॅन बंद होती, कुठेही काही प्रॉब्लेम झाला नाहीये. आमच्या बरेचसे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना बऱ्याच जणांच्या माझ्या स्वतःच्या 2 व्हीलर उचललेल्या आहेत. त्यांना जेव्हा जाऊन भेटलो आम्ही की बाबा हॉस्पिटल समोर गाडी लावली होती, आमचा पेशंट वरती आहे, तरी सुद्धा त्यांनी आमच्याजवळून पैसे घेतलेले आहेत. रीतसर पावती मिळालेली नव्हती. 6 महिन्या 8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. 6-8 महिने झाले ठाण्यामध्ये कुठेही टोईंगचा प्रॉब्लेम नाहीये, कुठेही याचा प्रॉब्लेम नाही झाला टोईंगमुळे. मानपाडा ते माजिवडा यायला 1 तास जातो, माजिवड्यापासून मानपाड्यापर्यंत पोहोचायला अर्धा ते पाऊण तास जातो. बरोबर. ही यंत्रणा जी आहे ती तिथं राबवली तर घोडबंदर वासियांना आनंदाचा श्वास घेता येईल. 2024ला एप्रिल 2024ला मी पत्र दिलं होतं. रोड नंबर 22 हा एवढा मोठा रोड आहे, त्या रोडच्या आतमध्ये रोड नंबर 23 आणि 24 हे छोटे रोड आहेत, त्यामुळे तिथे बँका आहेत, पासपोर्ट ऑफिस आहे, छोट्या बाईक्स तिथे त्या आतमध्ये रोड नंबर 23 आणि 24ला लागतात. माझी स्वतःची 2 व्हीलर त्यावेळेस तिथे आतमध्ये लागली होती आणि आतमध्ये येऊन त्या व्हॅन आतमध्ये येतात, आतमधल्या छोट्या रस्त्यांवरती त्या बाईक उचलतात आणि त्यावेळेस माझी त्यांच्याबरोबर बाचाबाची झाली होऊन त्या मुलांनी मला एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवीगाळ केली होती. त्यामुळे मी त्या राठोड साहेब त्यावेळेस होते, त्यांना मी रितसर पत्र दिलं होतं, त्याचे फोटो दिले होते, त्याचा व्हिडिओ दिला होता, पण आजपर्यंत त्या पत्रावर कोणतीही कारवाई झाली नाही आणि कुठलाही पुढे निर्णय झालेला नाही. आम्ही वाहन खरेदी करताना सर्व प्रकारचे टॅक्सेस गव्हर्नमेंटला भरतो. त्याच्यामुळे आधी आम्हाला पार्किंगची व्यवस्था हॉस्पिटल समोर, शाळेसमोर, जिथे आमचे कुटुंब घेऊन आम्ही फिरायला जाऊ शकतो तिथे उपलब्ध करून द्यावी. त्याच्यानंतर हे टोईंग व्हॅन जे आहे त्याचं पाहूया. स्वप्नील तांबे आपल्यासोबत आंबेडकर रोडचे युवा नेतृत्व. हा बोला. आम आदमी पार्टीचे अमर आमटे जिल्हाध्यक्ष. अमरजी, एक महत्वाचा प्रश्न होता. अजय जय यांना सोशल मीडियावर काही महिन्यापूर्वी धमकी दिली होती, काल परवा टोईंगवाले त्यांच्या अंगावर आले. तुमच्या पार्टीची काय भूमिका आहे? बघायला गेलं तर हे पूर्ण गुंडशाही चाललेली आहे. कारण एक सामाजिक कार्यकर्ता आवाज उचलत असताना त्याच्यावरती तुम्ही हाताबायचा प्रयत्न करता, हे गंभीर बाब आहे. माजी उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला विनंती आहे, तुमच्या विभागामध्ये तुमच्या विधानसभेमध्ये हे कृत्य घडतंय, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण तुमच्याकडे या ट्रॅफिक विभागाकडे कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही आहे. पर्यायी सुविधा जनतेला पहिला उपलब्ध करा, मग तुम्ही टोईंगचं चालू करा. परंतु तुमच्याकडे अजून कुठल्याही प्रकारची तुम्ही या ठिकाणी आंबेडकर रोडला अवस्था आहे. बघा सर, अजय जय आणि संगम डोंगरे या ऍक्टिव्हिस्ट लोकांनी जे काय आंदोलन पुढे नेलेलं आहे टोईंगच्या विरोधात, ते दडपण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं. ते अखंड ठाणेकरांनी पाहिलेलं आहे, महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की ठेकेदारांचे काही मुलं आणून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचं आंदोलन दडपण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्या विरोधात ठाण्यातील तमाम जनता आता उतरलेली आहे. कुठल्याही सोशल ऍक्टिव्हिस्टला आम्ही एकटं पडून देणार नाहीये. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. जर 6 महिने टोईंग व्हॅनचं जर आंदोलन, टोईंग व्हॅन बंद होती, ठाणे शहरामध्ये कुठे ट्रॅफिकची समस्या उद्भवली नाही, तर तुम्हाला वारंवार टोईंग व्हॅन कशाला हवे? आणि हा काय सरकारचा रेव्हेन्यू तुम्हाला जमवण्याचं काम नाहीये. तुम्ही उलट पक्षी काळा पैसा जमवण्याचं काम, साईड बिझनेस करण्याचं काम ट्रॅफिक पोलिसांकडून होत आहे आणि आम्ही या गोष्टीचा विरोध करण्यासाठी
आणि अजय जय आणि संगम डोंगरेंचं आंदोलनचं बिमोड करणाऱ्या लोकांच्या विरोधात आज आम्ही आव्हान देण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी आणि अशा दडपशाहीला धडा शिकवण्यासाठी ठाणे शहरातील तमाम कार्यकर्ते, तमाम महिला वर्ग आणि तरुण वर्ग या ठिकाणी उतरलेला आहे आणि टोईंग व्हॅन इथे सुरू झाली नाही पाहिजे म्हणून हे आंदोलन अखंडपणे अविरतपणे सुरू राहणार आहे.